या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। वाढदिवस म्हटलं की आनंदोत्सव आलाच। हार तुरे, शुभेच्छांचा वर्षाव, फटाक्यांची आतिषबाजी, तर त्याच्या सर्वदूर जाणारा धमाक्यांचा आवाज ज्याच्या कर्णपटलापर्यंत पोहोचतो ते सहजासहजी न सांगताही समजून घेतात वाढदिवस साजरा होतोय। त्या क्षणी परस्परांच्या जिभेवर गोडवा वृद्धिंगत करणारा शर्करायुक्त केक आला। असाच एक वाढदिवस म्हणा की वर्धापन दिन शनिवारी 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी जिल्हा परिषदेसमोरील पदपथावर साजरा झाला। ज्या क्षणाला हार तुरे आणि शुभेच्छांचा वर्षाव, फटाक्यांची आतिषबाजी अशा प्रदर्शनाला फाटा देत कोणत्याही जनसामान्याला तसूभरही कष्ट पडणार नाही याची सर्वांगाने काळजी घेत केक कापून एका तडीपारीचा वाढदिवस व वर्धापन दिन साजरा झाला। हल्ली सातच्या घरात असं साचाबद्ध आयुष्य जगणारा सामान्य माणूस तडीपारीत जातो तेव्हा पोलीस दफ्तरी त्याच्या अपराधांचा आलेख उंच असतो अशी सामान्यांची धारणा असते। अशी गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेले पत्रकार, न्यायासाठी लढणारे माहिती अधिकार कार्यकर्ते, व्यवस्थेविरुद्ध दंड थोपटून कार्यव्यवस्था परिवर्तनासाठी झटणारा परिवर्तनवादी वर्ग तडीपारीच्या चक्कीत भरडला जातो। त्याच्या वेदना शब्दांकित होण्यापलीकडे असतात। 99 अपराधी सुटले तरी चालतील, मात्र एक निर्दोष सुळावर जाऊ नये अशी आमची आदर्श न्याय व्यवस्था, कायदा व सुव्यवस्थेसाठी कार्यरत पोलीस यंत्रणा 24 तास डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावते। त्या कर्तव्यास प्रामाणिक व जमीर जिंदा असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे त्यांचा लौकिक जगाच्या पाठीवर वाढतो ही वस्तुस्थिती आहे। सध्याच्या गढूळ वातावरणात भ्रष्ट व्यवस्थेतील असंगाशी छातीठोकपणे लढणारे चार चौके आहेत म्हणून सांजवेळी रात्रीच्या गर्द अंधाराच्या गर्भात उद्याची प्रकाश किरण लपली आहेत असा आशावाद जिवंत असणाऱ्या वर्गाचा एक प्रतिनिधी म्हणून सैफन यांच्याकडे पाहिलं जातं। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धमक्यांमुळे सध्या करमाळ्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा चर्चेत आहेत। या धमकी प्रकरणी उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पत्रकार सैफन शेख यांचं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर 10 सप्टेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे। 13 सप्टेंबर रोजी पत्रकार शेख यांनी त्यांच्या तडीपारीचा पहिला वाढदिवस वर्धापन दिन साजरा करताना सर्वप्रथम त्याचे निमंत्रण पत्र डिजिटल रुपी सदऱ्यावर छापून परिधान केलं होतं। त्याच्या कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्या तडीपारीत ज्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आला, ज्यांच्या सहकार्यामुळे अन्यायकारक तडीपारी रद्द झाली, त्या सहकार्य लाभलेल्या सर्वांना सामाजिक माध्यमातून निमंत्रित केलं। माझ्यावर केवळ आकस आणि सूडबुद्धीने लादलेल्या तडीपारीला जे जबाबदार अधिकारी, राजकीय पुढारी कारणीभूत आहेत या खडतर वाटचालीत ज्यांचं मला सहकार्य लाभलं त्या सर्वांप्रती ऋणभाव व्यक्त करण्यासाठी आग्रहाने आमंत्रित केलं आहे। माझ्या भावना त्यांच्यापर्यंत तसेच त्यांच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या। त्या तडीपारी विरुद्ध मी विभागीय आयुक्तांकडे अपील केलं होतं। त्यांनी याची सखोल पडताळणी करून ही तडीपारी अनुचित असल्याचे स्पष्ट करून मला न्याय दिला होता। त्यांचाही मी ऋणी असल्याचे सैफन शेख यांनी यावेळी म्हटले। सर्व बहुजन महापुरुषांना विनम्र अभिवादन। आपला सैफन शेख आज 13 सप्टेंबर 2025 आहे। याच तारखेला 2024 साली पोलीस प्रशासनाकडून मला 2 जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते। त्याचाच वाढदिवस म्हणून आज मी सायंकाळी 5:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार आंदोलन गेट जिल्हा परिषद येथे साजरा करणार आहे। हा वाढदिवस साजरा करण्यामागचा उद्देश एवढाच आहे, माझ्यावर जे तडीपारीचे जे गुन्हे दाखल झाले ते मी स्पष्टता बाहेर मांडताना, भ्रष्टाचार बाहेर काढताना त्यावर माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झाले। ते खोटे का खरे ते न्यायालयीन भाग आहे, ते न्यायालयात मी त्याची दाद मागणारच आहे, ते काम चालूच आहे। परंतु एखादा सामाजिक माध्यमातून व सामाजिक कार्यातून विसल ब्लोअर कार्यकर्ता म्हणून असे लोक जर काम करत असताना त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना संपवण्याचा काम काही राजकीय, काही पोलीस कर्मचारी, अधिकारी, काही राजकीय पुढारी करत आहात। मला या माध्यमातून हेच सांगायचं आहे, तुम्ही किती जरी आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही संपणार नाही। आपल्याला ज्ञातच आहे, मागील 2-4 दिवसापासून मी जिल्हा परिषद येथे सध्या माझा एक धरणे आंदोलन चालू आहे। हा आंदोलन का करतो मी? कारण जे सक्षम अधिकारी आहे त्याच्या पाठीशी आमच्यासारखेच सामाजिक कार्यकर्ता, प्रामाणिक पारदर्शकता काम करणारे पत्रकारच उभं राहणार आहेत। कारण आमचं काम आहे प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे मांडणी करणार। जर ही पारदर्शकपणे मांडणी करत असताना आमच्यावर जर खोटे गुन्हे दाखल होत असेल तर हे कुठं तर थांबलं पाहिजे। या उद्देशानेच मी हे आजचा जे वाढदिवस साजरा करतो।
कारण मागील 31 ऑगस्ट 2025 रोजी जे माढा तालुक्यात जी घटना घडली, एका IPS अधिकारी, त्या अधिकाऱ्याला माझा सलाम आहे. त्या अधिकाऱ्याने कर्तव्यदक्ष बजावत असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजित पवार यांनी त्यांच्या कामात अडथळा निर्माण केल्यामुळं त्यांच्यावर देखील हा गुन्हा दाखल व्हावा म्हणून मी ह्यासाठी धरणे आंदोलन करत आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मित्रांनो, मी म्हणण्यापेक्षा आम्ही लोक जे सामाजिक कार्य करतो, प्रामाणिकपणे पारदर्शकपणे जे मांडणी करतो, मग तो युट्यूबर असू दे, तुमचा वेब पोर्टल असू दे, दैनिकवाला असू दे, साप्ताहिकवाला असू दे, मासिकवाला, पत्रकारिता क्षेत्रात जे काम करणारे जेवढे बी निर्भीड पत्रकार आहेत, हे प्रामाणिक काम करत असताना पोलीस प्रशासनाकडनं व राजकीय पुढाऱ्याकडनं हस्तक्षेप करून जाणून बुजून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करत असतात. ते होऊ नये आणि तुम्ही आम्हाला किती जरी त्रास दिला, किती जरी काय केलं, तर आम्ही सत्याची बाजू निर्भीडपणे मांडण्याचं काम करतच राहणार. कारण आम्ही जे चांगलं कार्य करतोय, मग ते तुकाराम मुंडे सारखे सक्षम अधिकारी असू दे, IPS अधिकारी अंजना कृष्णा सारखे अधिकारी असू दे, असे कितीही भारत देशात असे जे सक्षम पारदर्शकपणे निर्भीडपणे जे IAS अधिकारी पासून क्लास 1 अधिकारी पासून कर्मचारी असू दे, असे कार्य करणाऱ्यांचा आम्ही सलाम करू आणि त्यांचं स्वागत करू. परंतु भ्रष्टाचार करून भ्रष्टाच्या पैशाने आम्हाला जर दाबण्याचा किंवा आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करत तर आम्ही कधीही संपणार नाही. या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे. म्हणून आज मी सायंकाळी यासाठीच माझा तडीपार झालेला, त्यासाठी मी वाढदिवस साजरा करत आहे. मला जे तडीपार झाली होती मागील 13 सप्टेंबर 2024 रोजी, तर त्यावेळी मला जे सहकार्य केले, मला सहकार्य करणे माझे सन्माननीय माजी DYSP महबूब मुजावर असतील, मला सहकार्य करणारे कलीम पटेल असतील, मला सहकार्य करणारे माझे संविधानिक प्रचारक मनीष देशपांडे सर असतील व माझे वकील कायद्याचे सल्लागार कुणाल टोनपे असतील व त्याचबरोबर माहिती अधिकारचे तज्ज्ञ असलेले दीनानाथ काटकर सर असतील, असे एक ना अनेक लोकांनी मला त्यावेळेस हिंमत दिली, मला धैर्य दिलं. या सर्वांच्या सहकार्याने ह्यांच्या मदतीने तो प्रसंग माझ्यावरनं गेला. कारण मी सत्याच्या बाजूने लढत असताना आजही मला या माध्यमातून आपल्याला हेच सांगायचं आहे, जे सत्याच्या बाजूने असतंय त्याच्याबरोबर लोक असतात नाही अशातला भाग नाही, पण आपण आपली मांडणी करत असताना पारदर्शकपणे निर्भीडपणे मांडणी करा. समाजकार्य करत असताना पारदर्शकपणे करा, एवढेच या माध्यमातून सांगायचं आहे. परत एकदा मी आपल्याशी हेच सांगतोय की आपल्यासारख्यावर जर कुणावर अन्याय होत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा, आम्ही आपल्याला नक्कीच न्याय मिळवून देऊ. त्याचबरोबर आमचे उत्तम भैया नवगिरे असतील, त्याचबरोबर संजय जोगीपेटकर सारखे सामाजिक व निर्भीड व ज्येष्ठ पत्रकार असतील, असे अनेक लोकांनी आम्हाला सहकार्य केलंय आणि करत आहात. तर सांगायचं तात्पर्य एवढंच, ह्यांच्यामुळेच आणि आमच्यासारखे सर्व लोकांमुळेच आज भारत देश चाललाय. भ्रष्टाचार लोकांमुळे भारत देश चालला नाही. भारत देश सध्या जे चाललो आहे प्रामाणिक लोकांमुळेच आज भारत देश चांगला आहे. भारत देशातील लोक चांगले आहे. आपण आज एक प्रतिज्ञा विसरत आहात. ज्यावेळेस आपण शाळा शिकताना भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही प्रतिज्ञा कुठं तर विसर पडल्यासारखं दिसत आहे. त्याच्यात याद करून घेण्यासारखी आज चिंतन मंथन करण्याची गरज आहे असं मला वाटतं. असू दे, सर्वांना आपला पण याचं जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.